सुरुवात करूया गावाकडच्या 50 बातम्यांना। राज्यातील 29 महापालिकांकरता 15 जानेवारीला निवडणूक होते आहे। 2869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत। याकरता 15931 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी, बहुरंगी लढत होणार आहे। मुंबईमध्ये 227 जागांकरता 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सगळ्यात कमी म्हणजे 230 उमेदवार इचलकरंजीमध्ये आहेत। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीला अधिकारी तासभर उशिराने आल्यामुळे खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली। बैठकीला पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसल्याने खासदार ओमराजे नाईक निंबाळकर संतप्त झाले। लोकप्रतिनिधी बैठकीला हजर राहू शकतात, मग अधिकाऱ्यांच्या घरचा कार्यक्रम आहे का? ओमराजेंनी अधिकाऱ्यांना सवाल विचारला। भाजपचे कारनामे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असून धुळे जिल्ह्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी केला। धुळे महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकलेला दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अंदमानमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी अमित शहांचे आभार मानले। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन मावळच्या वडगावमध्ये अजित पवारांनी केलं। शाळेच्या क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। पालघरच्या तलासरीच्या वेवजी इथल्या लोकभारती संस्थेच्या भारतीय अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। रोशनी रमेश गोस्वामी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। सिंधुदुर्ग विमानतळावर कमी दृश्यमानता आणि वातावरणात अचानक झालेला बदल, तरी विमानसेवा पूर्णपणे कार्यान्वित राहील। या संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण झाल्यानं हे विमानतळ 24 तास खुलं ठेवण्याला नागरी DGCAनं हिरवा कंदील दाखवलेला आहे। IRB इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे हे विमानतळ चालवलं जातं। मुंबईकरांचा जानेवारी महिनाही बऱ्यापैकी गारठ्याचा असणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलंय। मुंबईकरांना आणखी महिनाभर तरी थंडीचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे। नाताळादरम्यान महाराष्ट्रात थंडी होती। मुंबईसह कोकणात कमाल 28 ते 30 तर किमान 16 ते 18 डिग्री तापमान होतं। मुंबईतील मेट्रो 3 भुयारी मार्गिकेवरील मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे। नव्यानं चालवण्यात येणाऱ्या वाढीव फेऱ्या सोमवार ते शनिवारपर्यंत चालवण्यात येणार आहेत। सोमवार ते शुक्रवार दरम्यान आता दररोज 292 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। मेट्रो फेऱ्या वाढवल्यानं 2 फेऱ्यांमधील प्रतीक्षा कालावधी कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या 9 दिवसांच्या काळामध्ये तब्बल 8 लाख भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं। या काळामध्ये भाविकांनी साईबाबांच्या झोळीमध्ये 23 कोटी 29 लाख रुपये आणि 23,373 रुपयांचं दान तर मुंबईकरांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सिद्धिविनायक गणपतीच्या मूर्तीचं दर्शन बुधवारपासून 4 दिवस घेता येणार नाही। श्रींच्या मूर्तीला बुधवार ते रविवारपर्यंत सिंदूर लेपन करण्यात येतंय। या कालावधीमध्ये भाविकांना श्रींच्या प्रतिमूर्तीचं दर्शन घेता येईल। सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून भाविकांना नेहमीप्रमाणे श्रींचं दर्शन घेता येईल। क्षमा करा, बातमी आहे मुंबईची। मुंबई शहराला गेल्या 3 महिन्यांमध्ये तब्बल 3,50,000 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे। त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी घसरली आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 75% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे। शहरात तब्बल 22 ठिकाणचा AQI 200 पार गेलेला आहे। त्यामुळे निम्म्याहून अधिक मुंबईची हवा आरोग्याकरता अतिघातक ठरलेली आहे। सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांमध्ये गोवंडीचा AQI 277 इतका नोंदवण्यात आलेला आहे। ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, नेरूळ ते स्थानकांदरम्यान
रविवारी सकाळी 11:15 ते 4:15 दरम्यान ब्लॉक असणार आहे। त्यामुळे ठाणे इथून सकाळी वाशी, नेरूळ, पनवेलमध्ये जाणाऱ्या लोकल फेऱ्या तसंच पनवेल, नेरूळ, वाशी इथून ठाण्याकडे येणाऱ्या लोकल फेऱ्या या कालावधीमध्ये बंद राहणार आहेत। एकमेकांच्या विरोधामध्ये विधानसभा, राज्यसभा निवडणूक लढवल्यानंतर पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणुकीकरता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली आहे। या नव्या आघाडीमुळे दोन्ही पक्षांमधील कटुता संपून ते पुन्हा कायमचे एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्या आणि त्याला कारण ठरलंय अजित पवारांचं ते विधान। तुझ्या तोंडात साखर पडो, तुझ्या तोंडात साखर पडो। ऐकलत अजित पवार काय म्हणाले? पिंपरी चिंचवड आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहेत। या निवडणुकी संदर्भात अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली। यावेळी मागे असलेल्या पोस्टरवर शरद पवार आणि अजित पवारांचा एकत्र फोटो होता। हा फोटो आतापुरता आहे की कायमस्वरूपी असेल हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवारांनी हे उत्तर दिलं आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। तुझ्या तोंडात साखर पडो, तुझ्या तोंडात साखर पडो। याच पत्रकार परिषदेत अजित पवारांनी मित्रपक्ष भाजपवर जोरदार टीका केली। भाजपला राक्षसी भूक असल्याचा टोला त्यांनी लगावला। त्यानंतर संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधत भाजपची साथ सोडा असा सल्ला दिला। अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी भूमिका घेत आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध भूमिका घेत आहेत आणि त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र निवडणूक लढत आहेत। त्यांचा मार्ग बदललेला दिसतो हे माझं म्हणणं आहे। हा जर मार्ग बदललेला असेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी। संजय राऊतांनी अजित पवारांना दिलेल्या या सल्ल्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या। संजय राऊत सल्ले देत असतात सगळ्यांना, पण अजित पवार पुन्हा जर शरद पवार गटामध्ये आलं तर स्वागत असणार शरद पवारांना। संजय राऊतांचा सल्ला या ठिकाणी त्यांनी उद्धवजीला दिला होता। उद्धवजीची जी काही फसगत झाली, उद्धवजीची जे काही महाराष्ट्रात स्थिती झाली, त्याला जबाबदार जे लोक आहेत त्यांना अजितदादांना सल्ला द्यायची गरज नाही आणि अजितदादा काही त्यांचा सल्ला घेणार नाही असं दिसतं मला। 19-20 वर्षांतर जे उद्धव साहेबांना राजसाहेब एकत्र येतात त्याच्यावर काही चर्चा होत नाही का? त्याच्या आनंदाच्या पेढे वाटले जातात। मग शरद पवार आणि अजितदादा एकत्र आले, त्यांची काय रणनीती ठरत ते ठरेल, परंतु कोणी एकत्र येऊच नाही यांच्याशिवाय असं काही कायदा आहे का? म्हणून त्यांना एकत्र येत असेल तर येऊ द्या, नंतर राजकारणामध्ये काय घडामोडी होतील यावर त्याच्यानंतर चर्चा आणि मंथन होईल। साधारण 2 वर्षांपूर्वी 2023च्या जुलै महिन्यात अजित पवारांनी बंड करत शरद पवारांची साथ सोडली। अजित पवार यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि दुसरा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असे 2 पक्ष झाले। त्यानंतर निवडणूक आयोगानं पक्षाचं चिन्ह आणि नाव देखील अजित पवार यांना दिलं, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं। या सगळ्या घडामोडींनंतर एकमेकांवर जोरदार टीका केल्यानंतर एकमेकांच्या विरोधात विधानसभा, लोकसभा निवडणूक लढल्यानंतर आता काका पुतण्याचे पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र निवडणूक लढवत आहेत। आज ना उद्या जेव्हा केव्हा सत्तेमध्ये सर्व शक्तिमान असलेल्या भाजपाला जेव्हा वाटेल की 2029ची निवडणूक ही स्वबळावर लढवून स्वबळावर आपल्याला सत्तेत यायचं आहे, तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं काय होईल हे सांगण्यासाठी काही कोणी भविष्यवेत्याची गरज नाही। त्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला जर राजकीय भूमिका बदलायची असेल तर आपल्या मूळ प्रवाहात सामील झालेलं बरं। असा मतप्रवाह जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असेल तर तो चुकीचा आहे असं म्हणता येत नाही। राज्यात आणि केंद्रात अजित पवार महायुती सोबत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं अजित पवारांच्या पक्षाविरोधात शड्डू ठोकल्यानं अजित पवारांनी महापालिकेसाठी काकांसोबत जाणं पसंत केलं। पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत।
एका वॉर्डात घड्याळाचे 3 आणि तुतारीचा 1 उमेदवार असेल तर तो उमेदवारही घड्याळ चिन्हावर लढणार आहे। तसंच जिथं 3 तुतारीचे उमेदवार असतील तिथं 1 घड्याळ असल्यास तो उमेदवार तुतारीच्या चिन्हावर लढेल। दोन्ही पक्षातला हा समझोता पाहता आणि अजित पवारांचं विधान पाहता लवकरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी भ्रष्टाचारावरून भाजपवर टीकेची तोफ डागली आणि त्यावरून राज्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगलेला आहे। असं असताना तिकडे साताऱ्यामध्ये अजितदादांचे शिलेदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केल्याचं बघायला मिळालंय। सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त साताऱ्याच्या नायगावामध्ये एक सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्या सोहळ्यात निधीवरून भुजबळांनी फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळल्याचं बघायला मिळालं। सांगण्याचा उद्देश असा की त्यावेळेला 25-30 लाख रुपयाला सुद्धा आम्हाला अडचण येत होती, पण आता काय 150 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं। देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है। मी विनंती करणार आहे साहेबांना, पुण्याच्या फुलेवाड्याचं काम जे आहे ते जरा रेंगाळलेलं आहे, त्याला जरा स्पीड द्यायला पाहिजे। आता आपण गावाकडच्या बातम्या बघणार आहोत। हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदाची भरती होणार आहे। जिल्ह्यातील 5ही तालुक्यांमध्ये एकूण 340 रिक्त पदं आहेत। 5 जानेवारीपासून पोलीस पाटील भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये मिंथूरगाव ते नागभीड तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली। चंद्रपूरच्या मिंथूर इथल्या शेतकरी रोशन कुडे यांना किडनी विकायला लावणाऱ्या सावकाराविरोधात निदर्शनं करत पदयात्रा काढण्यात आली। वर्ध्याच्या सिंधी इथं ग्रामस्थ आक्रमक झाले। प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या मागणीकरता आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यामध्ये गर्भवती मातेचा मृत्यू झाला। दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गादे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी संबंधित कुटुंबियांची भेट घेत संवाद साधला। तब्येत खालावल्यानंतर गर्भवती महिला डॉक्टरकडे न जाता पुजाऱ्याकडे गेली, त्यामुळे हलगर्जीपणा न करता रुग्णालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे। रायगडमध्ये पुणे माणगाव महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। गोंदिया जिल्ह्यातील मुरदोली इथल्या वाघदेव मंदिराजवळ सीएनजीच्या टँकरचा अपघात झाला। टँकर उलटल्यानं तो लीक झाला। या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मावळमध्ये 31,67,00,000 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय। गोडाऊनवर छापा टाकून व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। बीडच्या मांजरसुंबा घाटामध्ये पुन्हा एकदा चोरट्यांची दहशत निर्माण झालेली आहे। रात्रीच्या दरम्यान 1:30 वाजता नेकनूर इथल्या व्यापाऱ्याच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला झालेला आहे। यात वाहनाचं नुकसान झालेलं आहे। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जळगावच्या फैजलपूर शहराजवळ 4 चाकीचा भीषण अपघात झाला। वाहन पुलावरून खाली कोसळलं, मोठं नुकसान झालं। यामुळे पुलावर सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। इंदापुरामध्ये कृषी मंत्र्यांच्या हस्ते महिला स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज धनादेशाचं वितरण करण्यात आलं। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज वाटपाचे धनादेश दिले गेले। मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील 3 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भाजपच्या उमेदवार शालन शिंदे यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।
खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे हत्या प्रकरणामध्ये 12 आरोपींना अटक झाली आहे. सुधाकर घारे, भरत भगत मात्र तपास त्यांचा सुरू आहे. बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तातडीनं न्याय देण्याची मागणीही केली आहे. सोलापुरातील हत्या प्रकरणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची भेट घेतली. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या भेटीनंतर निदर्शनं करण्यात आली. मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर काळा बुक्का टाकण्याचा प्रयत्न झाला. साहित्य संमेलनाच्या ठिकाणी अचानक हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली. छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. चंदनपुरी इथं खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव पार पडला. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक महापूजा केली, भंडारा खोबऱ्याची उधळण केली, महाआरती केली. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील शेळगाव, कडबनवाडी या गावांना भेटी दिल्या. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी डिजिटल प्रणालीवर त्यांनी संवाद साधला. साताऱ्याच्या नायगावामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाचं उद्घाटन केलं. बुलडाण्यामध्ये 2.5 वर्षाच्या मुलानं 2 मिनिटं 30 सेकंदामध्ये 71 देशांच्या राजधान्या सांगितलेल्या आहेत. या मुलाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. अंबादास दानवे आणि निवडणूक अधिकारी यांच्यात झालेल्या वादानंतर अखेर मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्या अधिकृत उमेदवार सावित्री वाणी यांना मशाल चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलाय. शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवाराला चिन्ह मिळाल्यानं शिवसैनिकांनी जल्लोष केला. भिवंडीमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काँग्रेसच्या रॅली दरम्यान दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या हाणामारीत 2 जण जखमी झाले. इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो पार पडला. शाहू महाराज पुतळा ते गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या रोड शोला मोठी गर्दी होती. भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. महापालिका निवडणुकीवरून राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलेले आहेत. उभ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नसल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. बिनविरोध उमेदवार निवडणूक आयोगाच्या रडारवर आलेले आहेत. बिनविरोध उमेदवारांसंदर्भात निवडणूक आयोगानं अहवाल मागवला असून पालिका आयुक्त अहवाल देणार आहेत. जालना महापालिकेमध्ये 65 ते 45 जागा भाजप जिंकेल असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. संजय राऊतांना बोलण्याचं तारतम्य नाही असं म्हणत त्यांनी राऊतांवरही निशाणा साधला. युती आणि जागा वाटपाबाबत दुटप्पी रणनीती राबवल्या गेल्याचा आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी केला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर आमदार मेहतांनी टीका केली. गोरेगाव वॉर्ड क्रमांक 50 मधील काँग्रेसचे मुंबई जनरल सेक्रेटरी अनिल शर्मा आणि टीना शर्मा यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांच्या विरोधामध्ये भाजपनं चांगलीच ताकद लावलेली आहे. भाजपनं प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पराभव होईल असा दावा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांनी केला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं जोरदार प्रचार सुरू केलेला आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपनं प्रचाराला सुरुवात केलेली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपला मोठं यश मिळेल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच माजी मंत्री तानाजी सावंतांनी धाराशिवमध्ये निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. तानाजी सावंत मोठ्या ताकदीनं जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरलेत. तेरणा साखर कारखान्यावर तानाजी सावंतांनी मेळावा घेतला. गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये असलेल्या आणि शिवसेनेत विभाग प्रमुख असलेल्या रवी घरत यांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या पत्नी नम्रता घरत यांना उमेदवारी मिळालेली आहे.